ऍडव्हेंचरला जाणार आहोत. त्या ऍडव्हेंचरचं नाव आहे डायनो डिस्कवरी ॲडव्हेंचर. येस, आपण खूप सारे डायनोसॉर्स बघणार आहोत. हो, इकडे तिकडे किती डायनोसॉर्स आहेत ना. पिवळा, निळा, लाल, खूप सारे कलर्स पण आहेत. हो, खूप सारे रंग आहेत. रेड, ग्रीन, येलो, ऑरेंज. डायनोसॉर्स आपल्या अर्थवर खूप आधी असायचे. हे सरडा, साप, लिझर्ड्स आज जे आपण बघतो ते डायनोसॉर्सचेच इव्हॉल्व्ड फॉर्म आहेत. सायंटिस्ट हे डायनोसॉर्स फॉसिल्सने शिकतात. सायंटिस्ट खणतात आणि त्यांना फॉसिल्स सापडतात, बोन्स सापडतात. त्या बोन्सने ते डायनोसॉर्सचा शेप करतात, त्याच्याबद्दल माहिती पण मिळवतात. किती फॅसिनेटिंग आहेत ना. काही डायनोसॉर्स छोटे आहेत, काही डायनोसॉर्स एकदम मोठे आहेत. चला, आपण खूप सारे डायनोसॉर्सला भेटूया. चंद्रा, तिकडे बघ तो डायनोसॉर. त्या डायनोसॉर्सला 3 हॉर्न्स आहेत. 1, 2, 3. तुला माहितीये तो कुठला डायनोसॉर आहे? ते ट्रायसेरेटॉप्स आहे. बरोबर, हा आहे ट्रायसेरेटॉप्स. ट्रायसेरेटॉप्सला 3 हॉर्न्स म्हणजे 3 शिंग डोक्यावर होती. ते या शिंगांचा म्हणजे हॉर्न्सचा सेल्फ प्रोटेक्शनचा यूज करायचे. टी-रेक्स सारखे भयंकर डायनोसॉर्स कडून त्यांना त्या हॉर्न्समुळे प्रोटेक्शन मिळायचं. अगं चंद्रा, तो बघ तिकडे हिरव्या रंगाचा किती मोठा डायनोसॉर आहे. पण मी त्याचं नावच विसरले. तुला आठवतं? अरे सूर्या, त्याचं नाव ब्रॅकियोसॉरस आहे. अरे हो, ब्रॅकियोसॉरस. आणि त्याचं मान खूप उंच आहे. बरोबर, ब्रॅकियोसॉरसची मान जशी जिराफ सारखी लांब. ब्रॅकियोसॉरस एक उंच डायनोसॉर आहे. तो एक हर्बीवोर पण आहे. हर्बीवोर म्हणजे जे पानं, फुलं, गवत हे सगळे व्हेजिटेबल्स खाणारे. येस, त्यांना आपण हर्बीवोर म्हणतो. पण चंद्रा, ब्रॅकियोसॉरसची मान का एवढी लांब आहे ते मला नाही समजलं. कारण ती लीव्स मध्ये येतात ना. हो. सो ते ब्रॅकियोसॉरस कसं खाणार? अरे हो, ट्रीज पण लांब असतील तर ब्रॅकियोसॉरसला असं करून खायला खूप मदत होईल त्यांच्या नेक मुळे. थँक्यू चंद्रा, खूपच मस्त. चंद्रा, आपण हे ब्रॅकियोसॉरस मोजायचे का? चालेल, मोज मग. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. पण चंद्रा, तू तर छोटासा बेबी ब्रॅकियोसॉरस मोजलाच नाही. आणि ते 6. करेक्ट, 6 ब्रॅकियोसॉरस. वाव, हे सगळे टर्की सारखे डायनोसॉर्स कोण आहेत? एकदम फेदर्स, एकदम बर्ड्स लाईक. तुला आठवतंय हे कुठले डायनोसॉर्स आहेत? मला तर टर्कीच वाटते. नाही चंद्रा, हे आहे वेलोसिराप्टर. हे बर्ड लाईक डायनोसॉर्स होते. खूप छोटे पण खूप हुशार होते. हे सगळे वेलोसिराप्टर एकत्र पॅक मध्ये हंट करतात. खूप क्यूट आहेत ना, पण खूप डेडली आणि हुशार पण आहेत. चंद्रा, मला एक आवाज येतोय आणि खूप भयंकर आवाज येतो. कसला आवाज असेल? अरे सूर्या, स्केअर नको हो. ते तर टायरॅनोसॉरस रेक्सची स्टॉम्प आहे. ओ, टायरॅनोसॉरस रेक्सची स्टॉम्पिंग आहे ते. ओ, टी-रेक्स म्हणजे टायरॅनोसॉरस रेक्स हा
डायनोसॉर्सचा राजा होता. खूप मोठा, खूप विशाल, खूप शक्तिशाली आणि भयंकर. टीरेक्स हा कार्निव्हरस होता, म्हणजे तो सगळ्या बाकीच्या छोट्या डायनोसॉर्सला पण खायचा. आणि आपल्याला पण खातो. हो, जर आपण डायनोसॉर्सच्या काळी असतो तर आपल्याला पण जरूर खाल्लं असतं. तुम्ही टीरेक्सचे दात बघताय? किती दात आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. हो, Tyrannosaurus Rex कडे 16 शार्प टीथ आहेत. मोठे मोठे दात, ज्याने तो त्याच्या प्रेला खाऊन टाकू शकतो. ए सूर्या, बघ तिकडे वरती बघ. ते खूप pterodactyl आहेत. हो, इथे पण pterodactyl आहेत. आणि तिकडे पण वाव! pterodactyl म्हणजे फ्लाइंग डायनोसॉर. हो, pterodactyl म्हणजे फ्लाइंग डायनासोर, उडणारा डायनासोर. pterodactylचे खूप मोठे विंग्स होते. काही काही pterodactylचे 33 फीट लॉंग विंग्स होते. तुम्हाला 33 फीट म्हणजे किती लॉंग आहे हे माहिती आहे का? नाही, मी तुम्हाला अंदाज दाखवते. चंद्रा, तुझी हाईट किती फीट आहे? 4. ओके, सो इमॅजिन करा, आपण pterodactylचा एक पंख सरळ केला आणि त्याच्या बाजूला सूर्या उभी आहे. आता आपण 8 सूर्या एकावर एक चढवले तर तो pterodactylचा एक विंग होतो. हो ना, किती मोठा असेल pterodactyl? सूर्या, तिकडे बघ. ते स्टेगोसॉरस आहे. ओ वाव, तुला स्टेगोसॉरसचे प्लेट्स पण दिसत आहेत का? हो, एक इकडे इकडे आणि इकडे. हो, स्टेगोसॉरसच्या बॉडीवर 14 प्लेट्स असतात. हे प्लेट्स त्यांना प्रोटेक्शन पण देतात आणि त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल करायला पण त्यांना खूप मदत करतात. नंतर तुम्ही स्टेगोसॉरसच्या टेलला बघता आहात का? त्या टेलला स्पाइक्स आहेत. ते स्पाइक्स स्टेगोसॉरसला त्यांच्या प्रेला मारायला खूप मदत करते आणि सेल्फ प्रोटेक्शन पण देते. वाव! चंद्रा, हा आहे अँक्लिओसॉरस. माझा फेवरेट आहे अँक्लिओसॉरस. माझा पण favorite. वाव! अँक्लिओसॉरस हा टँक डायनासोर आहे, म्हणजे त्याच्या सगळ्या बॉडीवर एक आर्मर सारखं आहे जे त्याला प्रोटेक्ट करतं. खूप हार्ड शेल ऑफ आर्मर असतं आणि त्याची क्लब शेप टीथ अशी मारायला खूप मदत करते एनिमीजला. अँक्लिओसॉरस स्वतःला त्याच्या हार्ड शेल मुळे खूप मस्त प्रोटेक्ट करतो. वाव! चंद्रा, ही डायनो डिस्कवरी ऍडव्हेंचर किती मस्त होतं. आपण किती सारे डायनोसॉर्स बघितले. पण चंद्रा, तुला वाटतं का की ब्रेकिओसॉरस किंवा टीरेक्स इज वन ऑफ द बिगेस्ट डायनोसॉर? No, the biggest dinosaur is Argentinosaurus. Oh, Argentinosaurus. बरोबर. Actually, she is correct. Argentinosaurus हा पण एक हर्बिवोरस होता. तो पण पानं, फुलं असे झाडांवर, ब्रांचेसवर टेंडर लीव्स असे खायचा. त्याची पण मान ब्रेकिओसॉरस सारखीच लांब होती, पण जरा जास्तीच लांब होती. ओके मित्रांनो, आपण किती सारे डायनोसॉर शिकलो. परत त्याची रिव्हिजन करायची का? हो, हे सगळे डायनोसॉर इथेच आहेत. ट्रायसेरेटॉप्स, वेलोसिराप्टर, टीरेक्स, pterodactyl, ankylosaurus, stegosaurus, argentinosaurus,
वाव, खूप सारे डायनोसॉर्स. परत आपण अशाच एका ऍडव्हेंचरला येऊया. तोपर्यंत बाय.